मित्रांनो, कदम अॅग्रोची टीम आज आलेली आहे काष्टीच्या बैल बाजारामध्ये। सध्या देशावरती जे असणारा आर्थिक संकट आहे, डिझेलची किंमत वाढली, पेट्रोलची वाढली, डिझेल मिळत नाही, त्यामुळे या बैलाला म्हणजेच महादेवाच्या नंदीला, या बळीला फिरून एकदा चांगले दिवस येणार आहेत। शेतकऱ्यांना ट्रॅक्टर सोडून आता बैलाकडे सुद्धा वळावं लागणार आहे। तर आता या बैल बाजाराची हालचाल मी तुम्हाला दाखवणारच आहे। घेऊया मुलं हे शिंगला होते कुठे पडतो गेल शिंग। मित्रांनो, काष्टीच्या बैल बाजारामध्ये बैलांचे प्रसिद्ध व्यापारी लाला शेठ गायकवाड आपल्याला भेटलेले आहेत। एकदम खात्रीशीरपणे ते आपल्याला बैल वगैरे खरेदी करून देतात। लाला शेठ नमस्ते। नमस्कार। तुमची ओळख आमच्या बघणारा सांगा, मोबाईल नंबर सांगा। मोबाईल 9921355611। हा, गाव वाळकी, ओके, अहिल्यानगर। तर आजच्या बाजारामध्ये किती नग आणले होते तुम्ही? किती बैल आणले होते? 15-16 होते। 15-16 होते। कुठल्या कुठल्या जातीचे होते? गावरान, खिलार, हा हा बेरड, जर्सी, गोरे, हा, सगळ्या प्रकारचा माल ठेवला होता आम्हाला। ओके, म्हणजे खिलारचे असे गोऱ्या सुद्धा छोटे छोटे आणतात जे भविष्यात बैलगाडी शर्यतीला सुद्धा। तुमचे सांगूलचे तिकडचे गिरायचे आमच्याकडे बारकाल पिल्ले बी घेऊन जातात ना। हा, तर आता हा जो जोड आहे खोंडांचा खिल्लार मधला, आता कवळी खोंड आहेत, आदत आहेत अजून, तर या जोडीची काय किंमत होईल? सांगायला समजा 30,000 येते, पण 25 पर्यंत देऊन टाकू। जोडी काय? एक जोडी जोडी 25,000। रेट नाही एवढे, रेट जास्त नाही तेवढी। नाही, रेट नसले तरी आता रेट येणार आहेत। डिझेल आता 200 रुपये लिटर पर्यंत जाणार आहे। पंतप्रधानांनी सांगितले डिझेल जपून वापरा, बैलाचा वापर करा, सगळे खरे। पण अशी गंमत, तरुण पिढी बैल शेतीकडे वळत नाही, हा, फक्त बैलगाड्या पुरते। टोपीवाले, पायजामे, धोतरवाले हे लोक ठीक आहे, पण तरुण पिढीला कसं फिरायला मजा करायला लागते। बरोबर आहे, त्याला अवत उचलायची माहिती नाही। सगळं केलं तर सगळं होते ना। पारंपरिक शेती राहिली नाही ना आता, सर आधुनिक पद्धती शेती निघली आता। ओके, तर आता यांची आम्हाला किंमत सांगा मामा। आता हे जर्सी गोरे आहेत, यांची सांगायला 50,000 जोडीला। हा, ओके, म्हणजे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल, आज साधी पटपटी घ्यायला गेलं तर 1.5 लाखाच्या पुढे बजेट आहे। कामाला लागणार आहे। कसं आहे, कामाला एकदम पॉवरफुल, ताकद विकत त्यांची, कामाला एकदम पॉवरफुल, 24 कॅरेट सोन्यासारखं काम आहे। आणि पैसे पण मोजकेच आहेत, मोजके पैसे, थोडक्यात स्वस्तात मस्त। आणि ह्या खोंडाच्या जोडीचं 30,000-25 पर्यंत सोडून देऊ। ओके, त्याच्यानंतर ही बैल कशी आहेत? बडाव आहेत, आदत, 6-7 दाते आहेत। तर ह्या जोडीची काय किंमत सांगताय? जोडीत सांगायला 95 येते। ओके, आणि कुठल्या कुठल्या कामाला मामा चालते ते? आवताला, गाडीला, वखराला, ऊसामध्ये बांध दिसते? नाही, ऊसात नाही आणलेली, ऊसात नाही आणलेले, फक्त पेरणी मोठी विकलेली ऊसात। अच्छा, पेरणी आणि वखराच्या कामाला, आणि वाहतुकीला गाडी ओके, आणि मारते फिरतात काय? नाही, गरीब देवासारखी। म्हणजे महादेवाचे नंदी आहे ते तर ओके, मारत नाहीत काय नाही, एकदम शांत। त्याच्यानंतर हे पण तुमचंच आहेत का? विकलेत। कितीला विकले ते जोडी? या बरं इकडं। एक शेतकऱ्याला दिली ती। हा, 1,10,000 दिली जोड। हा, ओके, आणि दाताला कशा आहेत किंवा दाताला कडदात करते? आणि आंडो आहेत का? बडाव आहे दोन्ही पण? 5 वर्ष 4 वर्ष बडी होते। ओके, त्या शेतकऱ्याचा हेतू काय म्हणजे कशासाठी नेतात? त्या अवतासाठी, बैलगाडीसाठी? हे म्हणले चालणी बांधण्यासाठी चालले आम्हाला। ओके, ऊसाच्या कामासाठी, खांदी बांधण्यासाठी। हा, नंतर काही दसरा झाला की हे म्हणले मग टायरला जाणार आम्ही, ऊस वाहतुकीला। बरोबर आहे, कारखाने चालू झाल्यानंतर। तर मित्रांनो, अशा खात्रीशीर बैल जोड्या पाहिजे असतील तर तुम्ही या मामांशी नक्कीच संपर्क करू शकता। काष्टीच्या बाजारामध्ये दर शनिवारी याच ठिकाणी यांची दावण असते। आणि अजून मामा तुम्ही कुठल्या कुठल्या बाजारात जाता? एवढा फक्त काष्टीचाच बाजार करता? तर मित्रांनो, असे खात्रीशीर जनावर पाहिजे असतील तर तुम्ही या ठिकाणी यांना संपर्क करू शकता। धन्यवाद। थांबा की मित्रांनो, काष्टीच्या बैल बाजारामध्ये या ठिकाणी आपल्याला एक प्रतिष्ठित व्यापारी भेटलेत, त्यांची ओळख आपण जाणून घेऊया। राम राम मामा। राम राम। तुमचं नाव सांगा? संजय लक्ष्मण मुरुडे। ओके, संजय मामा, आता हा जोड आहे, याची काय किंमत सांगताय जोडीची? 90,000। ओके, दाताला? एक आदत जा आणि एक दात। ओके, मग आता ह्याचा पर्पज कशासाठी सांभाळलं जाऊ शकतात? बैलगाडा शर्यत असेल किंवा शेतकऱ्या शेतीच्या कामासाठी? ओके, धन्यवाद। त्याच्यानंतर हा एक गोरा आहे, बारका, या की इकडं। राम राम मामा। राम राम। कुठं आलाय तुम्ही? मांडवगण। या की,
मांडवगण फराटा. ओके. ह्या गोऱ्याची काय किंमत सांगताय खोंडाची? 45,000. 45,000. कुठल्या जातीचा आहे? खिलार मधला आहे. आणि याचं वय किती असेल अंदाजे? 12 महिने. 12 महिने आदतच आहे अजून. आदतचे. ओके. अशा अजून किती आणली होती तुम्ही? 6 आणली होती. विक्री विकली. झाली. एकच राहिलाय. कशी काय मागणी आता? मोदी सरकार म्हणतंय डिझेल कमी वापरा, ट्रॅक्टर कमी चालवा. बैलाकडे शेतकरी पडले ना, बैलाकडे पडावंच लागेल. लागत आहे. ओके. धन्यवाद. ही कुणाची आहेत? सांगा की तुमचीच आहेत. आपलेच आहेत. हा. तर मामा हे दाताला वगैरे कशा आहे ते? पुण्या काढीचे. ओके. कुण्या काढतात आणि काय किंमत आहे जोडीची? 1.25 लाख. 1.25 लाख. आणि हे कुठल्या कामाला चाललेत आतापर्यंत? आवताला शेतीच्या सगळ्या कामाला. सगळ्या कामाला चालतात. ओके. या पुढे व्हायच राहिला उभं म्हणल्यावर हे साईजला जरी छोटे असले तरी अत्यंत देखणे असे बैल आहेत. तर ह्यांची काय किंमत आहे या जोडीची? 90,000. 90,000. दाताला पुण्या काढीचे. कुण्या काढतात. 90,000ला जुडे आणि मारतात बिरतात का? काय नाही, सगळ्या कामाचे गॅरंटी. कुठल्या कामाला चालतात? शेतीच्या सगळ्या कामाला. वखरणे, खाणे सगळं. ओके. त्याच्यानंतर हा जो काळा गोरा आहे 2 दात. 2 दात, ह्याची काय किंमत आहे? याची 30,000. 30,000 रुपये. आणि त्याच्या शेजारचा 25,000. 25,000. तर मित्रांनो, या मामांनी आपल्याला माहिती सांगितली. आता जनता फिरून बैलाकडे वळते, कारण देशांतर्गत ज्या घडामोडी घडतात, डिझेल मिळत नाही, त्याच्यामुळं फिरून बैलाकडे. दादा राम राम. राम राम. कुठने येता तुम्ही? इथलं प्रॉपर. ओके. नाव तुमचं? सचिन सुरेश लोंढे. सचिन सर, तुम्ही बैलाचे व्यापारी आहे का? आज किती बैलाची दावण होती आज तुमची? 6 होते, 3 दिले, 3 राहिले. 3 दिले, 3 राहिलेत. तर ही 2 खोंड आहेत, ते कुठल्या जातीचे आहेत? ही गावरान किल्लार मध्ये. गावरान किल्लार मध्ये. आता या जोडीची काय सांगताय किंमत? यांची 1.5 किंमत. 1,05,000. आणि दाताला वगैरे कशा आहेत? 2 दात 4 दात. 2 दात 4 दात. तर बैलांना आता मागणी कशा प्रकारे आहे? काय सांगाल? मीडियम मध्येच आहे, कमी मीडियम मध्येच आहे. पाऊस पडल्यानंतर वाढेल असं काय? अजून महिन्याभराने जास्त फरक पडेल. पेरणीची पाळीची कामं चालू झाल्यानंतर? पाऊस झाल्यानंतर चांगलं होईल. ओके. त्याच्या बाजूला आहे त्याचं? तो दाताला 4 आहे. हा. ते 40,000 रुपये. ओके. खिलार मधला जायचं. किल्लार मधला आहे तो. ओके. तर तुम्ही कुठल्या बाजारात असताय? आम्हाला इकायला हाच बाजार आहे, आणायला आम्ही कराड, सातारा, विजयपूर. ओके. विक्रीसाठी काष्टीचा बाजार. तुमचा दादा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 91 68 13 13 72. ओके. 91 68 13 13 72 हा या दादांचा नंबर आहे. अत्यंत खात्रीशीर आणि प्रामाणिकपणे हे काष्टीच्या बैल बाजारामध्ये विक्री करत असतात. जर कुणाला शेती कामाला अवताला किंवा बैलगाड्यासाठी जरी बैल किंवा छोटी खोंड पाहिजे असतील तर हे दादा उपलब्ध करून देतील. त्यांच्याशी नक्कीच संपर्क करा. धन्यवाद. मग माऊली झाली घेतो. या ना, या की कोण सांगते माहिती? नाही असं. दादा राम राम. राम राम. माऊली कुठून आलात तुम्ही? हे आले शिरूर. तुमचं नाव तुमचं? शिंदे. ओके. किती बैल आणली होती आज? 2च आणली होती. 2च आणली होती. कुठल्या जातीचे आहेत माऊली ही बैल? बेरड मध्ये येतात, हा. पण कामाला चांगली. ओके. बेरड मध्ये येतात, कामाला चांगली, मारत वगैरे अजिबात नाही. ही कुठल्या कामाला चालतात? शेतीच्या सगळ्या कामाला चालू आहेत. गाडीला, ऊसात, आपले कुळो बिळो पक्की बांधणीला, ह्याला बिंदास्त, काय अडचण नाही. ओके. तर दादा हे दाताला कसे आहेत? दाताला जुळलेली दादा जुळलेले आहेत. तर याची काय किंमत सांगता याच्या बाजारात? सांगायला सांगतो त्यांची 1.5. हा. व्यवहारला बसल्यानंतर थोडंफार करू काहीतरी होईल. तुमचा मोबाईल नंबर आमच्या बघणाऱ्यांना सांगा. 73 87 98 64 09. ओके. हा या दादांचा नंबर आहे. कुणाला जर असे बैल पाहिजे असतील तर यांना फोन करू शकता. नमस्कार मामा. नमस्ते. नमस्ते. कुठने येता तुम्ही? हिंगणी, श्रीगोंदा तालुका. ओके. नाव तुमचं? दौलत शिंदे. ओके. मामा तुम्ही व्यापारी आहे का शेतकरी आहे? शेतकरी. शेतकरी आहे. खरेदीला आलता का विक्रीला? विक्रीला. ओके. हे 2 गोरे हो. घेऊन आलाय. हो. कशी काय होते का मागणी? हा, दिली आम्ही. दिली. कितीला दिले? 90,000ला. ओके. 90,000ला जोडी दिली. देऊन टाकली. तर मित्रांनो, असे जर बैल कुणाला पाहिजे असतील तर तुम्ही काष्टीच्या बाजारात नक्कीच संपर्क करू शकता. कदम ॲग्रो म्हणून. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकत असाल आजच्या काष्टीच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी म्हणजे आपण तुम्हाला शेळ्यांचा बाजार दाखवला, एचएफच्या गायींचा बाजार दाखवला, त्याच्यानंतर बैल बाजारामध्ये आपली कदम ॲग्रोची टीम आलेली आहे. तुम्ही बघू शकत असाल अत्यंत देखणी रुबाबदार असे महादेवाचे नंदी, म्हणजेच ही खोंड बैल, खिलार मधले बैल असतील किंवा वेगवेगळ्या जातीची बैल या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या ठिकाणी काष्टीच्या शनिवारच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करत असतात. मित्रांनो,
काष्टी या ठिकाणी दर शनिवारी जो जनावरांचा बाजार भरत असतो त्याच्यामध्ये हे प्राणी विक्रीला. मामा राम राम, या की इकडं. कुठं आता तुम्ही गाव? काष्टी. नाव तुमचं? बस माने पहिलवान. ओके. पहिलवान तुम्ही दर बाजारी असता का कसं काय? आठवडे बाजाराला येते. आठवडा बाजारला इथंच असताय. किती वर्षापासून तुम्ही बैलाचा व्यापार करताय? 4 पिढ्या झाल्या. 4 पिढ्या झाल्या तुम्ही पहिलवान बैलाचाच व्यापार करताय. आज किती आणले होते? 10. 10 विक्री. आता 7 एकल्या 3 राहिल्या. 3 राहिलेत. तर ही जोड कुठल्या जातीची आहे किंवा काय सांगाल आम्हाला? हा? किल्लार जातीची. दाताला कडजात. कडदात आहेत. तर याची काय किंमत सांगताय तुम्ही किंवा? सांगायला 1,20,000. 1,20,000. मागणी किती पर्यंत होती? होते 90-80 लाखापर्यंत. ओके. हे कुठल्या कुठल्या कामाला चालतात सगळ्या कामाला चालू. आणि याची गॅरंटी काय म्हणजे? मार्की बशी आपली. ओके. बसले किंवा मारले तर ते तुमची गॅरंटी? 100 शिफ्टी बांधित नाही. हा. ओके. म्हणजे तुम्ही फक्त निवडक बैलच दावणीला आणून तीच विक्री करत असताय. पहिलवान आमच्या बघणाऱ्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा, म्हणजे आमच्या बारामती, सातारा किंवा चॅनल आमचा जिथं जिथं बघतात तिथनं कुणाला यायचं असेल तर तुम्हाला फोन करताल. घ्या ना. 9730-84-5306. मित्रांनो, जर अशी बैल खरेदी कुणाला करायची असेल तर ह्या पहिलवान साहेबांना तुम्ही नक्कीच फोन करू शकता. धन्यवाद. मला 9च्या पुढे करू नका. संध्याकाळी संध्याकाळी बैल झोपून दाखवतात ना सांगोला बाजारात. हो, झुपून चालवून बी दाखवतात. पण चालवून अगदी चकचकीत करून बैल दाखवले द्या. गाडी सकाळ. ठीक आहे. तर केलं का चालू? तर मित्रांनो, काष्टीच्या बाजारामध्ये एक सौदा झालेला आहे. तर आपली टीम या ठिकाणी आली होती. एक दादा आहेत, त्यांना विचारूया. नमस्ते दादा. नमस्कार. आपलं नाव काय? अविनाश विठ्ठल सांगळे. अविनाश साहेब, तुम्ही कुठून येता? गाव तुमचं? आमचं भगवानगड नागरवाडी गाव. ओके. तर हा जोड आज आणला होता का तुम्ही बाजारला? बाजारात आणलं होतं. ओके. कितीला विक्री झाली? 1,50,000 1.5 लाख रुपयाची विक्री झाली. दाताला वगैरे कशा आहेत? 6. आणि कुठल्या कामाला चालतं ते? कोणत्या कामाला झोपायचं? अवतार बिवतारा तुमची पूर्ण खात्री? पूर्ण खात्री. आणि कुणी खरेदी केलं ते? काय खरेदी करणार? दादा या तुम्ही पण बर तिकडे जेव्हा या की काय बैल घेतली त्यांना लाजायचंय काय? तर दादा तुम्ही कुठून आलाय? आम्ही शिरसगाव काटा. तर आता हा जोड तुम्ही कितीला घेतलाय? 1.5 लाखाला. 1.5 लाखाला. तर प्रपोज म्हणजे कोणत्या कामासाठी हे घेतलेत? ते पालखीसाठी घेतले. पालखीसाठी, म्हणजे माऊलींची जी पालखी असते. माऊलींच्या नाही, मग दुसऱ्या पालखीसाठी. तुकाराम बी आहे दुसरे. बरोबर. जेऊरच्या. जेऊरच्या पालखीसाठी, खास पालखीसाठी तुम्ही ते घेतलेत. हा, रसाळ महाराजांचे. ओके. कुठून कुठे जाते ती पालखी? ते जेऊर वरून पंढरपूरला. ओके. त्या पालखीसाठी रसाळ महाराजांची पालखी ओढण्यासाठी हे तुम्ही घेतलेले आहेत बैल. तर कसा काय वाटला हा बाजार काष्टीचा तुम्हाला? चांगला आहे. चांगला आहे ना? हा, चांगला. ओके. धन्यवाद.